नवीन कॅलेंडर आलं की तुम्ही लोक काय शोधत असाल हो? दसरा कधी आहे, दिवाळी कधी आहे, फार फार तर तुमचे बड्डे, मुलाचे बड्डे, नवऱ्याचे बड्डे, तर आम्ही लातूरकरांना वेळामुशा कधी आहे हे बघतो. का तर या आंबीलसाठी. तर सगळे एनर्जी ड्रिंक फेल बघा या आंबीलसमोर आम्हाला. हे माठातलं थंडगार आंबील पिऊन ना ग्लासवर ग्लास ग्लासवर ग्लास पिऊन ना असे मोठे मोठे डोळे व्हायचे. आणि सकाळी म्हणायचे लोक आम्हाला की अरे किती आंबील पिला, जरा कमी प्यायचा होतास की. हे थंडगार माठातलं आंबील ना आम्हाला पिऊन ना स्वर्ग सुखच बघा एक. मस्त लसूण अद्रकचा जो फ्लेवर असतो ना, आहा हा क्या बात है. हे ज्वारीचं आंबील ना आदल्या दिवशी बनवलं जातं आणि सकाळी माठामध्ये घेऊन शेतामध्ये ना ते शिंपडलं जातं. चांग भलं आपल्या कुलदेवताचं किंवा आपल्या ग्रामदेवताचं नाव घेतात आणि चांग भलं म्हणून पूर्ण शेतभर हे आंबील शिंपडलं जातं. वर्षभर वाट बघतो या सणाचा आम्ही. तर खूप 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 आवडता सण आहे माझा तरी स्पेशली. आणि जरी जाऊ नाही शकले ना शेताला तरी मी हे घरी बनवून खाते. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. इथे ना मी एक पळीभर ज्वारीचं पीठ घेतले आणि त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून ना आपल्याला ते गुठळ्या न होता आपल्याला ते पीठ असं कालवून घ्यायचं आहे. म्हणजे भिजवून घ्यायचे, अजिबात गुठळ्या नाही व्हायला पाहिजे त्याची खात्री करून घ्या. तर इथे माझं जे पीठ आहे मी छान असं भिजवलं. इथे ज्वारीचं पीठ आहे हे. पीठ भिजवून झालं की गॅसवरती आपल्याला एक ग्लासभर पाणी ठेवायचं आहे. तर पाण्याला छान उकळी आली की हे पीठ आपल्याला त्याच्यामध्ये सोडून घ्यायचं आहे. तर मस्त माझ्या इथे पाण्याला उकळी आली आहे. आता मी पीठ थोडं थोडं करून इथ्यात सोडून देते. आपल्याला छान पीठ शिजवायचं आहे हे ज्वारीचं. इथे पण काळजी घ्या की गुठळ्या नाही व्हायला पाहिजे तुमच्या पिठाच्या. तर थोडं थोडं करून छान सतत हलवत राहायचं चमचाने. त्याच्यामुळे तुमच्या गुठळ्या अजिबात होणार नाही आहेत. तर इथे माझं सगळं पीठ सोडून झालं होतं. आता इथं व्यवस्थित पीठ शिजवून घ्यायचं आहे. आता पीठ छान असं घट्ट होत येतं. जेव्हा हे शिजतं त्यावेळी हे घट्ट होतं आणि एक रट 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 असा आवाज येतो. त्यावेळेस आपल्याला हे बंद करायचं आहे आणि हे पीठ थंड करून घ्यायचं आहे आपल्याला पूर्णपणे. तर छान माझं पीठ इथे शिजत आलं होतं बघा. तर मी आता काय करते बघा, इथे अशा कशा बुडबुड्या येतात त्यावेळेस आपण समजायचं की हे पीठ आपलं तयार आहे. आणि गॅस बंद करून हे थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं. पीठ थंड होते तोपर्यंत मी बाकीची तयारी करून घेतली. तर इथे आहे लसणाची पात. तर लसणाची पात टाकली जाते याच्यामध्ये. तर लसूण भरपूर वापरला जातो, आलं लसूण. तर ही लसणाची पात आहे. मी लसूण याच पातीचा वापरणार आहे. तुम्ही जो नॉर्मल लसूण आहे तो वापरला तरी चालेल. जर पात नसेल तरीही चालेल, काही प्रॉब्लेम नाही आहे. तर ह्याचा मी लसूण बाजूला काढून घेते आणि जी पात आहे तीसुद्धा मी बारीक बारीक करून घेते. हे मी सगळं आता मिक्सरला काढणार आहे. तर काय होतं, चिरून टाकलं तर ते दाताखाली येतं, लहान मुलं पित नाहीत. तर हा प्रॉब्लेम येतो म्हणून मी मिक्सरमधनं काढते याला. तुम्ही बारीक चिरून टाकलं तरी चालतं. फक्त आलं लसूण आणि एक मिरची आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे. मिरची नाही टाकली तरी चालतं, कारण लसूण आणि आल्याचा जो तिखटपणा आहे तो पुरेसा होतो याला. थोडंसं जिरे टाकायचं आहे आपल्याला चमचाभर. आणि हे सगळं फाईन असं बारीक करून घ्यायचं आहे, कारण दाताखाली आलं ना नको वाटतं प्यायला. तर मस्त बारीक फाईन अशी मी याची पेस्ट करून घेते आहे. कोथिंबीर टाकत नाही आहे, कोथिंबीर नंतर टाकणार आहे. कोथिंबीर जर आपण मिक्सरला फिरवली तर त्याचा एक कडवटपणा जो आहे ना तो मिक्स होतो आणि ते छान नाही लागत आपल्याला. तर आपल्याला बारीक चिरून टाकायचं आहे वरतून. तर पीठ माझं बघा इथे मस्त थंड झालं होतं, पूर्ण थंड होऊ द्यायचं याला. आणि इथे मी ताक घेतले 1 लिटर. हे रेडीमेड ताक आहे, तुम्ही दह्याचं बनवूनसुद्धा इथे यूज करू शकता. तर मी रेडीमेड ताक आणलं होतं, 1 लिटर ताक आहे इथे. तर तुम्हाला केवढ्या क्वांटिटीमध्ये आंबील बनवायचं आहे तेवढं तुम्हाला घ्यायचं आहे ताक. तर इथे आपल्याला थोडं थोडं करून इथे पीठ सगळं मिक्स करून घ्यायचं आहे ताकामध्ये. खूप सोपी रेसिपी आहे, काहीच इथे डोकं वगैरे काहीच लावायची गरज नाही आहे. अजिबात तडका नाही, काय नाही, एकदम सिंपल सोपी आहे रेसिपी. आणि खायला खूप 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 अप्रतिम असते. मीन्स प्यायला हो, खायला म्हणते सॉरी, प्यायला एक नंबर लागते ही आंबील. तर सगळं पीठ छान मिक्स करून घ्यायचं. इथे सुद्धा आपण गाठी नाही होऊ द्यायला पाहिजे. तर इथे छान असं पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं सगळं. आणि खूप पातळ करायचं नाही आणि खूप घट्ट पण करायचं नाही आहे. आणि थोडं पाणी ॲड करत जायचं आहे आपल्याला.
तर आपल्याला जास्त घट्ट करायचं नाही आहे आंबील, म्हणून आपण थोडंसं पाणी टाकणार आहे याच्यामध्ये. मी पाणी टाकून घेते थोडंसं. सगळं पीठ मिक्स झालं की एक अंदाज घ्यायचा की किती आपलं घट्ट झालं आहे आंबील. तर त्यानुसार तुम्ही वरचेवर असं तुम्ही पाणी ॲड करत जायचं. तर मी इथे पीठ मिक्स करून घेते सगळंच आणि एक अंदाज येतो आपल्याला की किती घट्ट झालं आहे आपलं आंबील. तर त्यानुसार आपल्याला काय होतं की मध्ये पाणी ॲड करायला येतं. तर गावाकडे काय करतात, थोडंसं घट्ट बनवतात, कारण खूप माणसं येतात. अंदाज येत नाही माणसांचा शेतामध्ये की किती माणसं येतात, काय येतात. तर त्यावेळेस काय करतात की मग पाणी ॲड करायचं. थोडंसं घट्ट असेल की थोडंसं पाणी बसतं आणि मीठ ॲड केलं की आपली आंबील अजून वाढत जाते. तर असं गावाकडे करतात. तर इथे मी जो आपला सगळा ठेचा आपला जो वाटला होता तो टाकते. चवीनुसार मीठ टाकायचं इथे आणि छान मिक्स करून घ्यायचं. तर हे मडक्यामध्ये ठेवायचं. एक नंबर थंडगार असं आंबील पिऊन जी नशा येते ना, काही विचारू नका. तर इथे मीठ टाकते बघा मी चवीनुसार. तुमच्याकडे हा सण साजरा केला जातो का, मला कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही कुठून हा व्हिडिओ बघताय ते सुद्धा मला नक्की सांगा. हे सगळे जिन्नस मिक्स करून झाले की बारीक कोथिंबीर चिरून टाकते मी याच्यामध्ये. तर बारीक चिरायची कोथिंबीर तीसुद्धा दाताखाली आलेली बरेच जणांना आवडत नाही. आपण घरच्यांचं सांगू शकतो, कारण शेतामध्ये खूप सारे लोक येतात. तर त्यांची आवडीनिवडी आपल्याला माहीत नसते ना. तर सगळ्यांचा विचार करून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी बनवाव्या लागतात. काल मी भज्जीची रेसिपीसुद्धा पोस्ट केलेली आहे, नक्की जाऊन बघा. आणि आता ज्या आपल्या वेळामुशीला ज्या रेसिपीज बनवल्या जातात मी सगळ्या जवळपास बनवणार आहे आणि तुम्हाला पोस्ट करणार आहे. तयार आहे आपलं थंडगार आंबील. मस्त माठामध्ये एकदम गावरान फील आणला होता मी. माठामध्ये याला ओतलं आणि ते आम्ही एन्जॉय केलं. जरी शेताला नाही जाऊ शकलो तरी आम्ही इथे घरी मस्तपैकी, संडेचा बेत होता माझा, सगळे मिळून मस्त असा आम्ही आनंद घेतला वेळामुशीच्या सगळ्या गोष्टींचा. रेसिपी खूप साधी सिंपल आहे, याला काहीच करायची गरज नाही आहे. खूप सिंपल आहे. पीठ शिजवायचं आणि ते सगळं मिक्स करायचं ताकामध्ये, आलं लसूण सगळं टाकायचं, झाली आपली रेसिपी. पण एवढा सगळा घाट घातला होता कारण आम्हाला अजिबात वाटलं नाही पाहिजे की आम्ही वेळामुशा सेलिब्रेशन केलं नाही आहे, म्हणून मी हा सगळा बेत, हा सगळा अट्टाहास घरी केला होता. आणि मेन म्हणजे लवकर करण्याचं कारण, मी शक्यतो वेळामुशा झाल्यानंतर जो संडे येतो, संडेला सगळेजण घरी असतात आणि मस्त आनंद घ्यायला येतो आपल्या ह्या सगळ्या भज्जीचा, आंबीलचा. दिवसभर ते खाता येतं, म्हणून मी हा संडेला बेत करते नेहमीच. तर ह्यावेळेस मुद्दामून तुमच्यासाठी मला हा बेत करावा लागला लवकर. तर प्लीज लाईक करत जा, शेअर करत जा आणि लातूरकर प्लीज 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 शेअर करा सगळ्यांना. आपली रेसिपी सगळ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे, हाच माझा अट्टास आहे. थोडक्यात माहिती सांगते या सणाची. आता लातूरकरांना माहिती आहेच, पण जे नॉन लातूरकर आहेत त्यांनासुद्धा हा सण कळाला पाहिजे. नेमकं काय असतं वेळामुशा. वेळामुशा म्हणजे ना, जी काळी आई असते, आपलं शेत असतं, तर त्याची पूजा केली असते. तिथे जाऊन हा सगळा भज्जीचा आणि आंबीलचा बेत नैवेद्य दाखवला जातो आणि मस्त वनभोजनाचा आनंद तिथे घेतला जातो. ज्यांच्याकडे शेत नाही आहे तर त्यांना आमंत्रण दिलं जातं की या वेळामुशीला जेवण करायला. अट्टहासाने बोलवलं जातं आणि आनंदाने ते लोक येतात आणि मस्त वनभोजनाचा आनंद घेतात. हा कर्नाटकचा सण आहे, पण लातूर, सोलापूर हे जे जिल्हे आहेत हे सगळे कर्नाटक बाँड्रीवरती येतात, म्हणून इथेसुद्धा हा सण साजरा केला जातो. तर ही थोडक्यात माहिती आहे. या पत्रावळीमध्ये दिसणारे सगळे मेनू त्या दिवशी असतात. तर मी सगळ्यांची रेसिपी शेअर करणार आहे. तर चलो बाय, आज पुरतं एवढंच.